कृष्णायन भाग 44. लेखिका काजल ओझा वैद्य. अनुवाद प्राध्यापक सुधीर कौठाळकर. अभिवाचन अदिती पालिमकर. मला पणाला लावण्याआधीच माझे पती स्वतःला हरून बसले आहेत. मग मला पणाला लावण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? कुठली राजनीती ही? मी तुम्हाला विचारते पितामह, महाराज धृतराष्ट्र, विदुर काका, तुम्हाला हे का का स्वीकारावंसं वाटलं? कुलवधू आहे मी तुमच्या कुलाची. द्यूतात कुलवधूला पणाला लावता येतं, हरता जिंकता येतं? हीच परंपरा आहे तुमच्या कुळाची? द्रौपदीचा तीव्र आवाज तिच्या आसवात भिजून त्या राजसभेत घुमत होता. झुकलेली मस्तकं द्रौपदीच्या प्रश्नांच्या भारानं आणखी झुकत होती. मी सर्वांना विचारते आहे, उत्तर द्या माझ्या प्रश्नाचं. द्रौपदीचा आवाज अग्निशिखेसारखा जळजळत होता. प्रश्न? दुर्योधन कुच्छित स्वरात म्हणाला. प्रश्न विचारण्याचा अधिकार दासीला नसतो. तिनं फक्त आज्ञेचं पालन करायचं असतं. आता गप्पा बस, नाहीतर गांधारी मातेच्या डोळ्यांवर जशी पट्टी आहे तशीच पट्टी आणून तुझ्या बडबडणाऱ्या तोंडावर बांधायला लावीन. त्यानं अट्टहास्य केला. दुर्योधना, मला गप्प करशील, पण इतिहासाला कसा गप्प करशील? इतिहास तुला कौरव कुलाचे पट्टराणी म्हणूनच ओळखेल, ज्यांनी तुला एक वस्तू मानून पणाला लावलं द्यूतात. त्या तुझ्या या 5 दपुंसक पतींना आता विसरून जा. त्यांच्यापेक्षा तू निराळा नाहीस दुर्योधन. तू पण वस्तू मानूनच जिंकलंस ना मला. जिंकणाऱ्याचा तर मोठेपणा गौरव असतो, हरणाऱ्याजवळ दुसरं उरलेलं असतंच काय, केवळ अपमानाशिवाय. दुर्योधना, तुला एक प्रश्न विचारायचा आहे. या कौरव कुलाच्या राजसभेतल्या सर्व पुरुषांना मला विचारायचंय, माझे पती आधी मला हरले की आधी स्वतःला हरले? आधी स्वतः हरल्यानंतर मला पणाला लावायचा अधिकार त्यांना आहे का? न्याय काय सांगतो? राजनीती काय सांगते? धर्म काय सांगतो? कुणी काही म्हणत नाही द्रौपदी. सगळे चूप आहेत या दुर्योधनाच्या पराक्रमासमोर, आणि येणारी अनेक शतकं ते सर्व चूपच राहतील. दुर्योधनानं परत एक गडगडाटी हास्य केलं. असं तुलाच वाटतं पाप्या? चोप. आता एक शब्द पण पुढे बोललीस तर या भर राजसभेत तुझं वस्त्र खेचून तुला विवस्त्र करीन, समजलं? तसं करच तू दुष्टात्म्या, कारण मी अद्यापही शांत आहे. तुला शाप द्यावा इतका त्रास तू मला दिलेला नाहीयेस दुष्टा. मला इतकी पीडा दे की मी तुझ्या कौरव कुलाच्या सर्व नाशाचाच शाप देईन. तू शाप देणार? दुर्योधनाच्या अट्टहास्यानं राजसभा घुमली. बराच वेळापासून गप्पा बसलेल्या कर्णाला आता राहवलं नाही. आपल्या अपमानाचा सूड घेण्याच्या उद्देशानं त्यानं तोंड उघडलं. शाप तर सती स्त्रिया देत असतात, आणि 5-5 पती असलेल्या स्त्रीला सती नाही, वेश्या समजतात. वेश्या. पांचाली 5 पतींची पत्नी. कर्ण हसला, अतिशय कडवट हसला. सुडाचं विष त्याच्या कणाकणात भिनलं होतं. स्वयंवरात ऐकलेले द्रौपदीचे शब्द आज देखील त्याची झोप उडवत होते. चूप बस सुतपुत्रा. माझं नाव याज्ञसेनी आहे. यज्ञातून जन्मलेली, त्याच्या ज्वाले इतकीच पवित्र आणि तेजस्वी महाराज द्रुपदांची कन्या द्रौपदी. माझं नाव प्रातस्मरणीय सतीच्यात घेतलं जातं, लक्षात ठेव. 5-5 पतींच्या बरोबर निष्ठेनं आणि समर्पणपूर्वक जीवन जगणं हे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखं कठीण कर्म आहे. आणि इतकं कठोर व्रत मी घेतलंय, हे एका पत्नीबरोबर पण निष्ठेनं न जगणाऱ्या तुझ्यासारख्या नपुंसकाला काय कळणार? 5 पतींवर सारख्याच निष्ठेनं प्रेम करणं सामान्य स्त्रीला कदापि शक्य नाही मूर्खा. 5 पांडवांना परस्परात भांडायला लावून वेगळं करणं चुटकी वाजवण्या इतकं सरळ काम नव्हतं. पण या 5ही पतींना मी एका सूत्रात बांधून ठेवलं. माझ्या प्रेमानं
माझ्या निष्ठेनं, माझ्या सत्यानं नि माझ्या पातिव्रत्यानं. ते सर्व अपमान बोचणारं अट्टहास्य ऐकून देखील माझ्या पातिव्रत्यापासून विचलित नाही झाले मी. सभाजन हो, विचार करा. माझ्या निष्ठेपासून, पतिव्रात्यापासून एक क्षणभर जरी विचलित झाले असते तर काय झालं असतं? तुमच्यासमोर बसलेले हे 5ही बंधू 5 निरनिराळ्या देशांना फेकले गेले असते. मोती ओवले जातात, ती दोरी कुणाला दिसत नसते, पण मोत्यांचा अखंडपणा जपण्यासाठी त्या दोरीला स्वतःचं अखंडत्व जपण्याचं अवघड काम करायचं असतं. ते कार्य केलं मी. यांना एका सूत्रात बांधण्याचं, 5 एकत्र राखण्याचं. मला समजत नाही, दुसऱ्या कुणावर स्नेह करण्यानं पहिल्या व्यक्तीबद्दलची निष्ठा कमी कशी होते. प्रेम करण्याची एक अद्भुत क्षमता असते काही व्यक्तींजवळ. अशी व्यक्ती एकाच वेळी अनेकांवर प्रेम करू शकते, भरपूर प्रेम करू शकते, आणि तरीही तिचं प्रेम कमी होत नाही, उलट वाढत असतं. 2 पुत्रांवर समान माया करणाऱ्या मातेविरुद्ध का कोणी बोलत नाही? पुरुषांची पतीची गोष्ट निघते तेव्हा मात्र तुमचं समाज मन एकदम संकुचित होतं. मला खूप सहन करावं लागलं यामुळे. माझं स्वत्व, स्त्रीत्व, माझं समग्र अस्तित्व पणाला लावलंय. यासाठी अनेकदा रोज रोज अग्निदिव्यातून जावं लागलंय मला माझं सत्य जपण्यासाठी. संपूर्ण निष्ठा असून देखील एका स्त्रीला रोज रोज तिची निष्ठा सिद्ध करावी लागते. हे किती वेदनामय आहे हे या पुरुष सभेला कधीच नाही उमगणार. आत्ता या क्षणी पण याच कारणांनी हे सहन करतेय मी. तरीही माझ्या निष्ठेत, स्वाभिमानात कसलाही फरक पडत नाही. सुडाग्नीमधूनच तर माझं अस्तित्व जन्माला आलंय. या क्षणी माझ्या शरीरातून साक्षात अग्नी प्रकटावून द्युतात्पणाला लागलेली ती माझ्या 5ही पतींना आणि ज्यांनी वस्तू मानून जिंकलं त्या सर्वांना जाळून राख करू शकते. एका रजस्वला, शृंगाराविना एकवस्त्रा स्त्रीला असं राजसभेत आणण्यापूर्वी तुम्ही तुमच्या क्षत्रिय धर्माचा पण विचार केला नाहीत. या कुलाची मी कुलवधू आहे. तिची प्रतिष्ठा हीच कुलाची प्रतिष्ठा आहे. पितामह, तुम्हाला, धृतराष्ट्र महाराजांना, विदुर काकांना, गुरुदेव द्रोणांसहित या सभेत बसलेल्या तमाम वीरपुरुषांना, विद्वज्जनांना मी या कुलाची कुलवधू विचारते आहे. ज्यांनी मला पणाला लावलं ते तुमच्याच कुटुंबातले पुत्र असताना तुम्ही कुणीही त्यांना रोखलं का नाही? महालात जिला वायूनं आणि बाहेर सूर्यानंही पाहिलं नाही ती मी याज्ञसेनी आज तमाम राजपुरुषांसमोर अर्धवस्त्र उभी आहे. आणि याचं कारण माझे पती आहेत. माझ्यावर वारंवार अन्याय करत असतानाही 5 मी सतत क्षमाच करत राहिले, अजूनही करते आहे. आज या क्षणी सुद्धा माझ्या अपमानाबद्दल त्यांना क्षमा करत आहे. दुष्टा, दुर्योधना, तुला मात्र कदापि क्षमा करणार नाही. माझ्या डोळ्यातला या एकेका अश्रूचा सूड, माझ्या अर्जुनाचा एक एक बाण, माझ्या भीमाच्या गदेचा एक एक प्रहार घेईलच घेईल. तुझ्या पापी कृत्याचं तोल माप होईल. या अट्टहास्य करण्याचं विसरून क्षमेची भीक मागशील, गुडघे टेकशील. जी मांडी उघडी करून तीवर बसायचं आमंत्रण मला दिलंस, ती मांडी फोडून त्या रक्तानं माझं हे मुक्त केस भिजवत नाही तोपर्यंत मी केश कलाप बांधणार नाही. दुष्टा, पाप्या, एका स्त्रीला तू तिच्या अंतिम मर्यादेपर्यंत खेचला आहेस. स्त्रीचं वैर अदीम असतं दुर्योधना. खरं तर कोणत्याही स्त्रीला वैर घेण्यापर्यंत उद्युक्त करणं अवघड असतं. कारण स्त्री म्हणजे क्षमा, स्त्री म्हणजे ममता, स्त्री म्हणजे प्रेम वात्सल्य. पण साक्षराला उलट केल्यावर त्याचा राक्षस होतो. तद्वतच स्त्रीची ममता, प्रेम वात्सल्य यांच्या दुसऱ्या बाजूला वैर असतं, हलाहलासारखं वैर. आणि ते विष आता माझ्या नसानसात पसरलं आहे. तुझ्या रक्ताचा अभिषेक जोपर्यंत माझ्या या मोकळ्या केसांवर होणार नाही तोपर्यंत सुडाच्या या वृक्षाला मी रोज माझ्या अपमानाचं जलसिंचन करत राहीन. ही प्रतिज्ञा आहे द्रुपद कन्येची, याज्ञसेनीची. माझ्या सुडाच्या अग्नीत राख होईल तुझी आणि संपूर्ण कौरव कुलाची, संपूर्ण कौरव कुलाची. द्रौपदीच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू तिच्या गालांवरून, नाकांवरून, गळ्यांवरून ओघळत छातीपर्यंत वाहत आले.
संतापून बोलताना ओठातून लाळ टपकू लागली. क्रोधानं थरथरणारी याज्ञसेनी लालबुंद झाली होती. तिचं शरीर जोराच्या वाऱ्यानं हलणाऱ्या पानांसारखं कापत होतं. शापवाणी उच्चारण्यासाठी उचललेला हात तसाच वर होता आणि द्रौपदीनं मोठ्या आवाजात नामस्मरण सुरू केलं. त्याचे प्रतिध्वनी साऱ्या राजसभेत घुमू लागले. हे गोविंद हे गोपाल, हे गोविंद हे गोपाल, हे गोविंद हे गोपाल, हे गोविंद हे गोपाल. तिचे दोन्ही हात वर उंच होऊन जोडले गेले होते. आता दुःशासन वस्त्र खेचेल आणि ती भर राजसभेसमोर विवस्त्र होईल याचीही भीती तिच्या ठिकाणी उरली नव्हती. द्रौपदीचा तो आवाज एकेकाच्या हृदयावर हातोड्यासारखा आदळत होता. तिच्या पतींची झुकलेली मस्तकं हळूहळू वर होत होती. द्रौपदीच्या वस्त्राचा पदर दुःशासनानं पकडला आणि दुर्योधनाकडे पाहिलं. त्यानं क्रूर हसत दुःशासनाला द्रौपदीचं वस्त्र खेचण्याची आज्ञा दिली. भीष्म पितामह, धृतराष्ट्र, विदुर यांचे चेहरे काजळ फासल्यासारखे काळे ठिक्कर पडले होते. आता द्रौपदीचा आवाज एखाद्या दैवी आकाशवाणीसारखा चारी दिशांना प्रतिध्वनित होऊ लागला. हे गोविंद हे गोपाल, हे गोविंद हे गोपाल. दोन्ही हात उंच आणि डोळे मिटलेले होते, श्रद्धेने मिटलेले. अजूनही तिच्या डोळ्यातून आसवं वाहत होते. आवाजातला तीव्रपणा वाढत होता. राजसभेतल्या पुरुषांच्या चेहऱ्यावर कोणत्या तरी अघटित घटनेचे साक्षीदार होण्याची चिंता दिसत होती. अजूनही दुःशासन द्रौपदीची वस्त्रे खेचतच होता. अचानक द्रौपदीच्या चेहऱ्यावर अपार्थिव तेज झळकलं. तिच्या आवाजात जणू अलौकिक माधुर्य आणि सत्य प्रकटलं होतं. दुःशासन वस्त्र खेचतच राहिला, खेचतच राहिला, खेचतच राहिला आणि राजसभेत द्रौपदीचा आवाज घुमत राहिला, घुमत राहिला, घुमत राहिला. हे गोविंद हे गोपाल, 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 हे गोविंद हे गोपाल. भाग 44 समाप्त. क्रमशः